गाईज मी आता थोडं बाहेर गेलतो आणि बाहेरून आलो तर तुम्हाला एक दाखवतो. आज एक कुटाणा झालाय आणि ते बघून मला खूप दुःख झालंय. आणि ते आहे हे म्हणजे आपली एक गावरान कोंबडी मरून गेलेली. तिच्या मागं मारायचं काय कारण असेल तुम्ही बघू शकता. प्युअर गावरान होती ही. तर मी सापडत होतो की ह्या मागं काय कारण असेल, कारण की तिचं 7-8 दिवस झालं खूप जास्त दुखत होतं. मी त्यावरती ट्रीटमेंट केली. तिला मी नॅचरल जे पण औषधे आहेत ते करून बघितले. जसं की तिला मी हळद पुन्हा ते मसाले असे खूप जास्त ट्रीटमेंट केली आणि तिला थोडे औषधं पण चारले, पण काहीच फरक नाही पडला. आणि त्याच्यामागे एक कारण असू शकतं ती मारण्याच्या मागं. त्याच्यामागं ते कारण आहे की तिची एज झाली असेल खूप जास्त. कारण की एज झाल्यामुळे पण कोंबड्या मरतात. कारण की ज्या आपल्या मधल्या कोंबड्या बघा तुम्ही, मधल्या कोंबड्या अजून खूप ॲक्टिव्ह आहेत. एकाला सुद्धा काहीच बिमारी नाही, काही नाही. आणि ते फ्री राहतात, फ्री बाहेर जातात, फ्री खेळतात. पण ही कसं काय मेली? मग हिला मी ट्रीटमेंट पण केली आणि तिला एज कमीत कमी 8-10 वर्ष झाली असेल तुम्हाला सांगितलं मी. तर एज झाल्यामुळे पण ती मरू शकते. एनिवेज बिझनेसमध्ये लॉस होतच असतो काहीच. कारण की आपण तिला उलटं बाहेर नाही कुठं दिलं कापायला कशाला. आपण तिची हे बघून आपण डायरेक्ट तिला मरूस तर सांभाळलं एक आहे. तर हिला आपण काय करूत, आपण आपल्या शेतामध्ये एक खड्डा करूत आणि तिथं पुरून टाकूत. जसं की ज्याने आपला फायदा होईल की सॉईल पण आपली चांगली होईल आणि कोंबडी पण म्हणजे हे होईल. तिला पुरून टाकणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की जर आपण हिला पुरून नाही टाकलं तर आपले कुत्रे डेंजर आहेत. कुत्रे तिला खाऊन टाकते आणि कुत्र्यांनी जर तिला खाल्लं तर आपल्याला कुत्र्यांना पण काय होऊ शकतं. कारण की तिला आपल्याला माहीत नाही एक्झॅक्ट रोग झालेला आहे का ती एजमुळे गेलेली, म्हणजे आपल्याला माहीत नाही. तिच्यासोबत ती एक पण कोंबडी नाही आपल्याकडे, ती खूप जुनी कोंबडी होती. आता आपण पहिलं तर गवत आणूत आणि त्यानंतर आपल्याला एक काम करायचं आहे. आपली जी कोंबडी आहे मेलेली तर तिला आपल्याला कुठंतरी म्हणजे पुरून टाकायचं आहे. तर पहिल्यांदा मी गवत आणतो तिकडून आणि गुन्ह्या आणि टोजल टाकूत. शेळ्यांना पण थोडं थोडं टाकूत. तर इतकं गवत आणलेलं आहे मी आणि हे आपले समोर गुन्हे आणि टोजो शेळ्या गेलेल्या आहेत बाहेर चारायला. तर ह्यांना टाकूत आता खायला. टोजो 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 डेंजर आहे गाईज. कारण की टोजोचे शिंग कधी बी लागू शकतात. तुम्ही बघू शकता किती धारदार शिंग आहेत त्याचे. आणि पुन्हा ती शिंग लई डेंजर आहे, मारायला बघते. आणि गुन्ह्याची बी धारदार शिंग आहेत, पण गुन्हे बी मारू शकते. म्हणून आपल्या इकडं झालेलं चांगले मारू शकतात, ते कधी पण मारू शकतात. तर मित्रांनो ही आहे कोंबडी आणि हे आहे अस्त्र ज्याने मी म्हणजे ही कुदळ आहे ज्याने मी उकरणार आहे. तर चला तिकडं आपण आता खड्डा खांदू. तर मी आपल्याला कोंबडी पुरायला एक जागा सापडलेली आणि ती आहे म्हणजे ही जागा आहे. तर कोंबडीला पुरायला मला एक जागा सापडलेली मित्रांनो आणि ती आहे निमोणीचं झाड. म्हणजे हिला लिंब येणार आहेत. तर हे लिंबाचं झाड आहे. तर आपल्याला काय करायचं, त्याच्या बुडामध्ये पुरायचं आहे. म्हणजे त्याला जे न्यूट्रिशन भेटत असतं का ते भेटते. म्हणजे मी असं ऐकलं बी आणि हे प्रूव्हन आहे. जर आपण लिंबाला असं हे टाकलं का म्हणजे काही मेलेलं जीव तर त्याला चांगले नाही का लिंब येतात. तर हे आहे आपली कोंबडी. तर इथं आपण एक खड्डा खांदूत आणि खड्डा खांदून तिथं आपल्याला तिला पुरायचं आहे. तर इथं खड्डा खांदूत कुठंतरी. बघू शकता तुम्ही एवढा खड्डा झालेला आहे. त्यात एवढ्या खड्ड्यामध्ये कोंबडी बसन का नाही काय माहीत. अजून थोडा त्याला खोल करूत आपण. तर आपला एवढा खड्डा झालेला आहे आणि ही आहे आपली कोंबडी. तर ही बसती का बघू तिथं. तर ओके डन. म्हणजे एवढी बसती ही कोंबडी. पण त्याच्या अगोदर आपल्याला एक काम करायचं आहे. त्यामध्ये एक वस्तू टाकायची आणि ती आहे मीठ. तर आपल्याला थोडं थोडं मीठ टाकायला लागेल गाईज. कारण की ह्याने तिचं वास येणार नाही. कारण की आपला फार्म जवळच आहे आणि आपण पण जवळच राहतो. तर हे एक आपल्याला प्रिकॉशन घ्यायला लागतात. आणि ओके. तर हे आपल्याला न्यूट्रिशन ह्या झाडाला आणि अशा प्रकारे आपण हे बुजून टाकूत एक बार. ओके काहीच. तर आपली कोंबडी सक्सेसफुली ह्यामध्ये आपण पुढून टाकलेली आणि आपल्या झाडाला न्यूट्रिशन भेटणार आहे त्यांनी. तर हे फायदे आहेत. आणि आपले हे केळीचं झाड तर ते या पुढाचीच आहे. आपल्याला अजून एक काम करायचं आहे गाईज आणि ते आहे आता टाईम झालेला आहे 5-5:30 वाजलेले आहेत आणि आपल्याला कोंबड्याला रिलीज करायचा टाईम झालेला आहे. कोंबड्याला आपण सोडून देऊत. कारण की त्यांना सोडून द्यायला लागते थोडी वेळ. जास्त वेळ म्हणजे एक दिवसातून 2 घंटे तुम्ही घंटाभर तरी तुम्ही सोडायला पाहिजे. तर या बाहेर चला. या आपल्या कोंबड्या यायला लागल्या. तुम्ही बघू शकता कोंबड्या किती हेल्दीत. आणि तिला तिची 100% एजच जास्त झाली ती. जर तिची एज जास्त नसती ना ती नसती मेली. मी तिच्यावर खूप जास्त ट्रीटमेंट केली गाईज. मी व्हिडिओज नाही बनवले पण तिला औषधं खूप जास्त दिलेत मी. जे बी घरगुती मला माहिती होती ते सगळे औषध दिले
पण तिची एकदा जी डाऊन व्हायला लागली तब्येत ती हळूहळू थोडी थोडी डाऊनच होत गेली. म्हणजे तिची एजच जास्त झाली ती.